अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. स्वामी माऊली नैवेद्य ग्रहण करा. आज मॅगी केली आहे, शॉपवरती जायची घाई आहे. तर स्वामी सेवेतून भरपूर ताईंना खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट तर मिळत आहेत. त्याचबरोबर बघू शकता स्वामी प्रत्येक गोष्ट आपली मन लावून ऐकतात. ह्याची प्रचिती जशी मला येते तशी तुम्हा सर्वांना सुद्धा येत असेल. कारण स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी नामस्मरण सर्वात मोठा आपल्यासाठी मार्ग आहे. आणि माझे स्वामी प्रत्येक क्षणी माझं प्रत्येक वाक्य माझं प्रत्येक बोलणं हे मन लावून ऐकतात. ह्याची प्रचिती मला नेहमीच येत असते. तर स्वामी सेवेतून बघा एक परवाताई आपल्या शॉपवरती आल्या होत्या वाघोलीच्या. अक्षरशः त्यांचा मरता मरता जीव वाचलाय. म्हणजे खूप मोठा त्यांचा अपघात होणार होता. त्यातून स्वामींनी त्यांना वाचवलं आणि स्वामींनी त्यांना पुनर्जन्म किंवा नवीन आयुष्य बहाल केलं. त्यामुळे बघा ताई रात्रभर झोपल्या नाही. आपले व्हिडिओ कंटिन्यू 3 महिने ताई बघत होत्या आणि आपले व्हिडिओ बघून प्रत्येक पूजेचा प्रत्येक पूजा साहित्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता ताईंनी. आणि रात्रभर न झोपता ताईंचा अनुभव मी खाली कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही नक्की बघा. कारण त्या स्वतः शॉपला आल्या आणि जवळपास बघा ताईंनी 35,000ची खरेदी केली. म्हणजे त्यांनी असा मी विचार केला की ताई म्हटलं की तुमच्या चॉईसनं स्वामींची मूर्ती द्या, तुम्ही जी द्याल मूर्ती ती मी घेणार. तर ताईंनी बघा आपल्या घरामध्ये जशी जिवंत स्वामींची मूर्ती आहे आणि स्वामींचं स्थान माझ्या घरामध्ये जिवंत आहे. ह्याचं मला खूप अनुभव आहेत किंवा सर्व ताईंना सुद्धा माहिती आहे. कसं भक्ती जशी तुम्ही कराल त्याप्रमाणे माऊली तुम्हाला दर्शन देतात आणि स्वामींची भक्ती डोळस आहे. त्यामुळे बघा ताईंनी माझ्या म्हणल्या की तुम्ही ताई जी मूर्ती द्याल ती मी घेईल. तर ताईंनाही मी मोठी मूर्ती दिली. त्या मूर्तीसोबत ताईंनी प्रत्येक रंगाचे प्रत्येक कलरचे पैठणीचे वस्त्र घेतले ताईंनी आपल्याकडं. त्याचबरोबर सगळं जशी माझ्या देवघरामध्ये पूजा आहे म्हणजे जे मी देवपूजा जी करते त्या देवांच्या मूर्त्या देवांचे वस्त्र अलंकार सगळं ताईंनी घेतलं. म्हणजे एवढी मोठी त्यांनी खरेदी 35,000ची केली. विश्वास बसत नव्हता मला. आणि फक्त त्यांचं एकच मत होतं की ताई हे पैसे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट नाहीये, कारण स्वामीने मला जीवनदान दिले आणि अगदी जशी तू सेवा करते स्वामींची मला तशी सेवा करायची माऊलींची. आणि स्वामी सेवेतून बघा पैशापेक्षा आपलं शरीर महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी आपण देवाची गोष्ट किंवा देवाचे वस्त्र म्हणजे भरपूरशा बाबतीत मला सुद्धा अनुभव आहे की देवासाठी करताना लोक खूप विचार करतात, पण देवाने त्यांना खूप भरभरून दिलेलं असतं. आणि देवाने बघा आपल्याला एवढं चांगलं आयुष्य दिलंय, आपल्याला एवढं चांगलं आरोग्य दिले, तर त्याची किंमत आपण पैशामध्ये करू शकतो का? नाही करू शकत. कारण देव बघा एखादा जरी पार्ट शरीराचा खराब झाला किंवा एखाद्या जरी शरीराला आपल्या कुठेतरी इजा झाली, आपण गाडीवर पडलो, फ्रॅक्चर झालं, एखादं हाड मोडलं, आपली नस दुखावली, तर त्याला आपण लाखो रुपयांनी खर्च करतो नीट करण्यासाठी रिपेअर करण्यासाठी. पण भगवंतानी एवढा सुंदर आपल्याला जन्म दिलाय. प्रत्येक श्वासाची किंमत भगवंत आपल्याकडे घेतो का? तो फ्री आहे. पण जेव्हा आपल्याला ऑक्सिजनवरती ठेवायची वेळ तेव्हा प्रत्येक श्वासाची किंमत ही आपल्याला हॉस्पिटलमध्ये मोजावी लागते. त्यामुळे देवाने ज्या ओरिजिनल आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत त्या जपण्याचा, तो टिकवून ठेवण्याचा किंवा आपलं शरीर जे आहे ते निरोगी राहण्यासाठी आपण भगवंताची उपासना करायलाच पाहिजे. तर भगवंताने एवढं चांगलं शरीर दिलं, एवढं चांगलं आयुष्य दिलं आणि भगवंताला आपण काय मागतो? स्वतःचं घर, गाडी, बंगला, पैसा, प्राणप्रतिष्ठा, ऐश्वर्य, धन सगळं देवाला मागतो. पण देवाची एखादी गोष्ट घ्यायचा विषय आला की नको, एवढा खर्च, एवढी इन्व्हेस्टमेंट त्या मूर्तीसाठी कशासाठी? असं भरपूर लोकांच्या तोंडून मी ऐकलंय बरं का. कमेंट सुद्धा अशा येतात की तुम्ही त्या काही स्वामींना सजवता, काही स्वामींना वस्त्र घालता, काही त्या स्वामींना अलंकार घालता. ती एक मूर्ती आहे, पण ती मूर्ती आहे की माझी माऊली आहे हे तुम्हाला नाही समजणार. कारण जो श्रद्धा करतो, जो भक्ती करतो मनापासून, त्यांनाच माहिती आहे स्वामी काय आहेत. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी स्वामी सेवेत आले. एका अपघातामध्ये स्वामींचं दर्शन स्वप्नामध्ये झालं. स्वामींनी मला सुद्धा पुनर्जन्म दिला आणि स्वामींनी हे त्यांचं कार्य, कारण आपली कॉपी आज हजारो लोक करतात, आपल्यासारखं करण्याचा प्रयत्न सुद्धा करतात, पण हे कार्य मला माझ्या स्वामींनी त्यांच्या सेवेतनं दिले. कारण एका कंताटोपीपासून आपलं शॉप चालू झाले स्वामी मूर्त्यार्ट. कारण पहिले बघा स्वामींचे एवढे सुंदर वस्त्र कुठेही मिळत नव्हते आणि तो बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न माझा यशस्वी झाला. एका कंताटोपीपासून आपलं शॉप चालू झालं. जसं की मी बघा स्वामींचे स्टेटस वगैरे ठेवायची फेसबुकला, माझ्या स्टेटसला. तर ही मूर्ती बघून माझ्याकडून पल्लवी उमरेने पहिली मूर्ती घेतली. ती म्हणली की मला तुझ्यासारखीच मूर्ती पाहिजे. तिला मी एवढं पण सांगितलं का अक्कलकोट तुझ्यापासून जवळ आहे, तिथं जाऊन तू मूर्ती घे. नाही म्हणली, तुझ्या मूर्तीचे जे भाव आहेत ते मला कुठेच बघायला मिळाले नाही. आणि त्यामुळे तिने एक मूर्ती आपल्याकडं घेतली. म्हणजे आधी 5 मूर्त्या आपण स्वामींच्या आणल्या, त्याच्यानंतर एक एक मूर्ती स्वामींची प्रत्येक ताईंची एक इच्छा होती की तुमच्याकडून
तुमच्या हातूनच पूजा करून पाहिजे, कारण अनुभव येतात. कारण कसं असतं, निमित्त मात्र आपण आहे, पण स्वामींनी त्यांच्या योग्य कार्यासाठी आपली निवड केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि स्वामी सेवेतून बघा, ज्या ताईंनी माझ्याकडून मूर्ती घेतली, पूजा साहित्य घेतलं, अगदी बऱ्याचशाच ताई शॉपवरती येऊन माझ्याकडून सेवा घेतात. कुंचन सेवा असेल, स्वामींची नवीन सेवा कशी करावी ह्याचं मार्गदर्शन बऱ्याचशाच ताईंना शॉपवरती आल्यानंतर मिळतं. आपलं शॉप चिंचवड गावामध्ये आहे, पुण्यामध्ये. तर ज्या ताईंनी बघा स्वामींची मूर्ती आपल्याकडून घेतली, स्वामींची भक्ती केली, त्यांना अनुभव किंवा त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं नाही असं झालंच नाही. कारण माऊली समोर मी बसली आहे. कारण कसं असतं, माऊलींनी मला हे कार्य दिले, निमित्त मात्र मी आहे, पण माझ्या माध्यमातून बघा ना, कोणी काही काम करतं तर कोणी काही काम करतं, पण माझ्या स्वामीने मला त्यांच्या कार्याचा, लोकांच्या घरामध्ये म्हणजे एवढे सगळे सेवक आहेत त्यांच्या घरामध्ये अगदी आपला शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा 1 तास 10 मिनिटं चालणारा, अगरबत्ती अगदी त्यांच्या देवघरामध्ये आपली लागते. म्हणजे ही किती मोठी सेवा आहे. कारण देवाने बघा त्यांच्या कार्यासाठी माझी निवड केली. आणि स्वामी मूर्ती आर्ट, स्वामी माय लाईफ शीतल, आध्यात्मिक पूजा साहित्य विकणारं पहिलं चॅनेल आणि पहिला व्यवसाय आपलाच आहे. आज कॉपी आपली बघून हजारो लोक सेम बोलणं वागणं सगळं कॉपी करतात, पण कसं असतं, जे ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. ते स्वामी सेवेतून मिळालेले कार्य आहे. आणि ज्या ताई आपल्याकडून पूजा सेवा घेत आहेत, कुंचन सेवा असेल, स्वामींची सेवा असेल, त्या ताईंना अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कारण एक सकारात्मक मनापासून स्वामींना, माता लक्ष्मीला प्रार्थना केलेली असते की तुमच्या सर्वांचं कल्याण व्हावं, तुमच्या सर्वांची भरभराटी व्हावी आणि स्वामी सेवेतून तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव यावे असे मी स्वामींचरणी प्रार्थना करत असते. त्याचबरोबर बघू शकता, तुमचं मन निगेटिव्ह नसायला पाहिजे, तुमचं मन पॉझिटिव्ह पाहिजे, सकारात्मक पाहिजे. आणि सेवेमध्ये तुमचा भाव सुद्धा तसाच असायला पाहिजे. म्हणजे कसं, देव सुद्धा तुमची भक्ती, तुमची सेवा आणि तुमचं सेवेतलं सातत्य हे बघत असो. देव भक्तीचा भुकेलेला आहे. त्यामुळे बघा, तुम्ही देवाची सेवा करा, देवाला तुम्ही छान वस्त्र, बघा ना, आज स्वामींना म्हणजे एवढी पूजा केली तर घरामध्ये किती वातावरण प्रसन्न वाटतंय आणि खूप सुंदर वाटतंय बरं का. आज माऊलींची पूजा सेवा करून तर तुम्हाला माऊलींचं दर्शन होत नाही तर बऱ्याचशाच ताईंचे अनुभव आहेत. तर एक ताई आहेत बरं का, त्यांचा अनुभव मी रेकॉर्ड केलेला आहे. तर त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवा 3 वेळा केली आणि ताईंचं खूप मोठं, म्हणजे त्यांचे मिस्टर गव्हर्नमेंट जॉबला होते, खूप मोठं त्यांचं पेमेंट अडकलं होतं, जवळपास 80 लाखाचं. तर ताईंनी काल मला अनुभव सांगितला, तो रेकॉर्ड केलाय, तो सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती लवकर ऐकायला मिळेल. ते त्यांचं काम पूर्ण झालं आणि ताईंनी त्यांचा अनुभव सांगितला. मग विचार करू शकता की सेवेमध्ये किती ताकद शक्ती आहे. कारण कसं असतं माहितीये का, सेवा करून काही पैसा येतो का असं बरेच जण म्हणतात. कामधंदा तर ताई प्रत्येकाला आणि आम्हालाही काम करावं लागतं, पण कसं असतं, ज्या तुम्ही सेवा करताय त्या सेवा तुम्हाला फळ देण्याचं काम करतात. त्या सेवा तुमचं जे काही यश आहे ते तुम्हाला मिळतं. त्यासोबत त्या सेवेमधून आपलं मन पॉझिटिव्ह होतं. मन पॉझिटिव्ह झालं की कामं आपली फटाफट होतात. त्यामुळे बघा, प्रत्येक सेवा ही सातत्यानं आणि भक्तिभावाने केली तर ती नक्की फळ देते. तर अशी माऊलींची आज पूजा छान झालेली आहे. त्याचबरोबर त्रिपुरा सुंदरी मातेची पूजा मी माझ्या देवघरामध्ये करते. तर बऱ्याचशाच ताई विचारतात की ही देवी कोणती येत आहे. तर ही विश्वसुंदरी, म्हणजे विश्वातली सुंदर देवता म्हणून त्रिपुरा सुंदरी मातेला ओळखलं जातं, किंवा त्रिपुरा सुंदरी विश्वातली सुंदर देवता आहे. ज्या ताईंचं ब्युटी पार्लर आहे त्या ताईंनी ही मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केली त्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये ठेवण्यासाठी. कारण कसं असतं, त्रिपुरा सुंदरीची साधना किंवा त्रिपुरा सुंदरीला रोज दिवा तुपाचा, रोज एक गुलाबाचा अत्तर किंवा गुलाबाचं फूल किंवा तुम्ही गुलाबाची अगरबत्ती सुद्धा लावू शकता. कारण त्रिपुरा सुंदरी मातेला प्रसन्न करण्यासाठी. आता जी मी अगरबत्ती लावलेली आहे ती गुलाबाची लावली, कारण आज वार शुक्रवार आहे. आणि मी धनलक्ष्मी कुंचन बघा, चांदीच्या धनलक्ष्मी कुंचन मध्ये मी सेवा केलेली आहे. तर हा माझा इकडे चांदीचा कुंचन आहे. माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारे फ्रेम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघू शकता, कालच्या व्हिडिओमध्ये बघा, ऑस्ट्रेलियाच्या ताईने आपल्याकडे चांदीची निरांजन घेतलेली आहे. तर 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आणि चांदीचा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघू शकता, हे गजानन लक्ष्मी माझ्या देवघरामध्ये जे आहेत ते भरपूर ताईंनी बुकिंग केलं बरं का ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर या गजानन लक्ष्मीला माझ्या 3 वर्ष पूर्ण झालेत बरं का. आणि हे मार्बलमध्ये आहेत आणि ह्याच्यावरती बघू शकता गोल्डन कोटिंग आहे. तुम्ही बघा, सुंदर असे बघा मार्बलमध्ये गोल्डन कोटिंगचे गजानन लक्ष्मी आहेत हे आपल्याकडले, आणि खूप जड आहे. तर ह्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा साईज आहे, ह्याच्यामध्ये छोटा सुद्धा आहे. कारण धनाचा वर्षाव करणारे गजानन लक्ष्मी आपल्या घरात असणं शुभ मानलं जातं. त्याच बघू शकता, मी पिवळ्या कवड्यांची सुद्धा माझ्या देवघरामध्ये सेवा केलेली आहे. त्याचबरोबर बघू शकता, ही लक्ष्मी माता भरपूर ताईंना हवी आहे. तर ही गोल्ड प्लेटेड आणि मार्बलची कमळामध्ये बसलेली लक्ष्मी माता आपल्याकडे आहे. विष्णू लक्ष्मींची मूर्तीची सेवा का करावी, कारण विष्णू लक्ष्मी सेवा का करावी, कारण आपल्या घरामध्ये आरोग्य चांगलं राहावं, आपल्या पतीपत्नीचे नातेसंबंध चांगले राहावे म्हणून आपण विष्णू भगवानाने माता लक्ष्मीची सेवा करतो. त्याचबरोबर होऊ शकता, स्वामींची पितळेची मूर्ती आहे, ह्याच्यावरती मी नित्य अभिषेक करते. गणपती बाप्पा आहे, धन्वंतरी आहे आणि व्यंकटेश्वर बालाजी सुद्धा, त्यांची सुद्धा सेवा मी माझ्या देवघरामध्ये करते.
त्याच बघू शकता धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना मी हे गजांत लक्ष्मी 2 सिल्वर आणि गोल्डन 2 टोन कोटिंग मध्ये आणि त्याच्यामध्ये मार्बल मध्ये आहेत, कारण ते छोटे आहेत आणि मला खूप आवडतं बरं का लक्ष्मी सेवा करताना गजांत लक्ष्मी ठेवायला, कारण ते लक्ष्मी मातेचं आगमन करतात आणि आपल्याला सुद्धा चांगला लक्ष्मीचा लाभ होतो। त्याचबरोबर बघू शकता इकडं म्हणजे माझ्या मंदिराच्या बघा दोन्ही साईडला 2 गजांत लक्ष्मी मी ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला 2 गजांत लक्ष्मी आहेत हे बघा। आणि जी अगरबत्तीचं जे स्टँड आहे बऱ्याच ताई मला ह्याच्याबद्दल सुद्धा विचारतात, तर अगरबत्तीचं जे स्टँड तुम्ही बघताय त्याच्यामध्ये बघा अगदी विभूती व्यवस्थित स्टोरेज होते, म्हणजे कसं आहे विभूती बघा आता मी किती स्वच्छ केले देवघर, इकडं तिकडं सांडू नये किंवा विभूती आपण ह्यातली विभूती जपाची ज्या ताईंना बरं वाटत नाही किंवा ज्यांचं प्रॉब्लेम आहे किंवा जे हॉस्पिटलमध्ये सिरियस आहेत अशा लोकांना मी माझ्या जपाची विभूती कुरिअरच्या माध्यमातून पाठवत असते बरं का। कुरिअरच्या त्यांना पे करावं, कारण ह्याच्यावरती सेवा होते, रोज 11 माळी जप होतो स्वामींचा, दत्तगुरूंचा, लक्ष्मी मातेचा। आणि हा कमळाचा बघा आपल्याकडे विभूती पात्र आहे, ह्याच्यामध्ये बघू शकता हे जे तुम्ही स्टँड बघता हे मार्बलचं आहे बरं का, कारण इकडं तिकडे विभूती सांडत नाही, पायदळी तुडवली जात नाही, त्यामुळे याच्यामध्ये व्यवस्थित स्टोर होते। त्यामुळे तुम्ही हा सुद्धा विभूती पात्र आपल्याकडे घेऊ शकता। त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा। आणि स्वामींची जी मूर्ती बघताय प्रत्यक्षात स्वामी जिवंत बसलेत तुमच्या समोर, ती मूर्ती सुद्धा विधिवत पूजा करून बऱ्याच ताईंना आम्ही पाठवतोय, वस्त्र, मूर्ती, अलंकार सगळं आपल्याकडे स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतं। आपण लाईव्ह नामस्मरण स्वामींचं चालू केलेलं आहे, रात्री बरोबर 10:30 वाजता आपलं लाईव्ह नामस्मरण चालू होईल 10 ते 10:30च्या दरम्यान। तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर बघा ही आपल्याकडली नॅचरल ओरिजिनल रुद्राक्षाची ही अगरबत्ती आहे बरं का, कारण मार्केटमध्ये बघा आपलं बॉक्सिंग करून लोक डुप्लिकेट माल ह्याच्यामधून विकतायत, तर त्याच्यापासून सावधान राहा, कारण आपल्याकडली अगरबत्ती आहे ती ओरिजिनल आहे, नॅचरल आहे आणि ही बरोबर 1 तास 1.5 तास चालते बरं। ह्याच्यातली फक्त 1च स्टिक लावायची, तुम्हाला 2 स्टिक लावायचे नाहीत, कारण ह्याची स्टिक जी आहे ती जड आहे। नामजप करताना तुम्ही नक्की रुद्राक्ष अगरबत्ती लावा, बरोबर 1.5 तास चालते बरं का, ज्या ताईंना हवी जपासाठी, कारण रुद्राक्षामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि भगवान महादेवांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो। आणि ही रुद्राक्ष अगरबत्ती सोमवारी लावून जर तुम्ही ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं तर तुम्हाला खूप चांगले अनुभव आणि प्रचिती येते। तर हा रुद्राक्षाची अगरबत्ती आहे 1.5 तास चालणारी, घरामध्ये सुगंध तुमच्या 24 तास राहतो। तर अशी सुंदर अशी बघा ही रुद्राक्ष अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडला महालक्ष्मी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा, कोल्हापूर महालक्ष्मी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा, साक्षात लक्ष्मी वसे तिथे जिथे जिथे महालक्ष्मी दिवा। आणि माझा मूळ मंत्र जो सिद्ध झालाय माझ्या मंत्राने, ज्या ताईंना मी मंत्र देते, ज्या ताईंना खरंच अडचण आर्थिक आहे, प्रॉब्लेम आहे, त्या ताई आपल्या शॉपवरती हा मंत्र घेऊ शकतात। का हा मंत्र माझा 1.25 लाख वेळा पूर्ण झालाय, त्यामुळे त्या मंत्राची सिद्धी ही आहे बरं का, आणि तो सिद्ध झालेला आहे। त्यामुळे मी बऱ्याच ताईंना हातामध्ये धागा बांधून हा मंत्र देते आणि त्या मंत्राची प्रचिती भरपूर ताईंना येते। ज्या ताईंना कुंचन सेवेचा खूप चांगला अनुभव आलेला आहे किंवा आपल्याकडे मंत्र जो महालक्ष्मीचा घेतला त्याचा छान अनुभव आलाय, त्या ताई आपल्या शॉपला येऊन त्यांचा अनुभव सांगू शकतात। गुरुवारी या, शुक्रवारी या, आणि तुम्हाला अनुभव सांगायचाच असेल तर तुम्ही शॉपला येऊन सुद्धा तुमचा स्वामी सेवेतला किंवा आपल्याकडं कुंचन सेवा किंवा जी सेवा तुम्ही घेतली त्याचा अनुभव आला आहे तर त्यांनी शॉपला व्हिजिट करून नक्की सांगा। आपलं शॉप चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे, किंवा तुम्ही कॉल करून सांगू शकता अनुभव, आमची टीम तुम्हाला कॉल करेल ज्यांना अनुभव सांगायचा आहे। आणि हा महालक्ष्मी बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा जो की 1 तास 10 मिनिटं चालतो, तुम्ही बघू शकता बरोबर 1 तास 10 मिनिटं चालणारा, कारण कसं आहे मार्केटमध्ये तुम्हाला वॅक्सचे किंवा तुम्हाला मेणाचे दिवे मिळतात, दिसाय सेम दिसतात पण त्याच्यामध्ये काय आहे माहिती का तुम्हाला, कारण कसं असतं जे ओरिजिनल ते ओरिजिनल असतं आणि ओरिजिनल प्रोडक्ट ज्याची सुरुवात झाली त्यांच्याकडूनच तुम्ही खरेदी करा। तर बघू शकता आपल्याला 1 तास 10 मिनिटं चालणारा, तर बघा मी चांदीच्या निरांजनमध्ये हा तुपाचा दिवा लावलेला आहे, बरोबर 1 तास 10 मिनिटं चालणारा प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आहे आणि पेड्यासारखा आहे, 1 तास 10 मिनिटं बरोबर चालतो बरं का। आणि तुम्ही जेव्हा कुरिअर ओपन करता तेव्हा त्याचा सुगंध खूप छान दरवळतो। ज्या ताईंनी आपल्याकडे पूजा साहित्य अगरबत्ती किंवा तुपाचे दिवे घेतलेले आहेत त्या ताई कमेंट करतीलच की क्वालिटी कशी आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा। ह्याच्यामध्ये बघा हा माझ्या घरातल्या वापरातला आहे, एकूण ह्याच्यामध्ये 50 वाती आहेत, त्या डब्यामध्ये एकूण 50 वातींचा डब्बा आहे, शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा। आता लक्ष्मी मातेला सुद्धा मी लावलेला आहे, तुम्ही बघू शकता चांदीच्या निरांजनमध्ये, बघा चांदीच्या निरांजनमध्ये माता लक्ष्मीला मी हा तुपाचा दिवा लावलेला आहे आणि गजांत लक्ष्मी सुद्धा मी तुम्हाला ते दाखवणार आहे। त्याचबरोबर बघू शकता इथं एक लावलेला आहे आणि एक तेलाचा दिवा आहे। तर लक्ष्मीची सेवा केली मी, तर मी चांदीच्या दिव्यामध्ये निरांजनमध्ये तुपाचा दिवा लावते, कारण लक्ष्मी मातेची सेवा ही तूप दिवा आणि ह्याच्यामध्ये अत्तर सुद्धा तुम्हाला थोडंसं सोडायचं आहे, गुलाब, मोगरा, केवडा। तर असा हा आपल्याकडे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा मिळतो। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा।
तर बघा आता जी मी अगरबत्ती लावलेली आहे ती रोजवूड अगरबत्ती आहे, म्हणजेच गुलाब, माता लक्ष्मीला प्रसन्न असणारी गुलाब अगरबत्ती ही मी माझ्या रोजच्या सेवेमध्ये असते बरं का. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मी गुलाब अगरबत्तीचाच वापर करते. तर तुम्ही सुद्धा ही आपल्याकडे रोजवूड अगरबत्ती ऑर्डर करू शकता. तर ही क्वालिटी कशी आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. ज्या ताईंना पूजा साहित्य खरेदी करायचं आहे त्यांनी स्वामी मूर्ती आर्ट आपल्या शॉपला व्हिजिट करा, पुणे चिंचवड, किंवा तुम्ही ऑनलाईन कुरिअरच्या माध्यमातून सुद्धा मागवू शकता. तर अशी ही पूजा आजची आहे आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर मोस्टली बऱ्याच ताईंना आवडणारी आपल्याकडली श्रीगंध अगरबत्ती आहे आणि क्वालिटी खूप छान आहे बरं का. बऱ्याचशाच ताईंना ही श्रीगंध अगरबत्ती आवडते. क्वालिटी खूप सुंदर आहे, प्रीमियम आहे, क्वांटिटी कमी क्वालिटी जास्त आहे बरं का. एकदा श्रीगंध अगरबत्ती घेतली की तुम्ही पुन्हा पुन्हा घेणार, कारण माइंडला एकदम फ्रेश करतं. किती तुम्हाला ट्रेस असू दे, लोड असू दे, अगदी तुम्ही घरामध्ये आल्यावर ह्या 2 अगरबत्त्या लावून जरी देवासमोर बसले तरी तुमचा दिवसभराचा ट्रेस कमी होतो. एवढ्या चांगल्या क्वालिटीची श्रीगंध अगरबत्ती आहे. ज्या ताईने आपली श्रीगंध अगरबत्ती वापरली त्या ताई कमेंट करतील की खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे श्रीगंध अगरबत्ती मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि ज्या ताई पूजा साहित्य घेणार आपल्याकडे त्यांना विधिवत पूजा करून ते मिळणार आहे. त्याचबरोबर बघा सगळ्यांना आवडणारी म्हणजे मोस्टली आमच्या दिवसाला 300 बुकिंग असतं बरं का, 300 ते 350 केसरहीन अगरबत्तीचे. तर नॅचरल बघा केसरहीन अगरबत्ती आपल्याकडे मिळते. नॅचरल केसरहीन अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना नॅचरल केसरहीन अगरबत्ती हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. केसर माता लक्ष्मीला प्रिय आणि स्वामींना हिना प्रिय, तर दोन्ही फ्लेवर ह्याच्यामध्ये ऍड आहेत. तर आणि खूप वास खूप सुंदर आहे बरं का. हा जो एकदा जर केसरीना ज्या ताई घेतात, ज्या ताईंनी घेतली वापरली त्या कमेंट करतील तर पुन्हा कुठलीही तुम्ही अगरबत्ती घेणार नाही. एवढ्या चांगल्या क्वालिटीची केसरीना अगरबत्ती आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. बघा माता लक्ष्मीच्या, दत्तगुरूंच्या, स्वामींच्या सेवेसाठी मोगरा अगरबत्ती सुद्धा खूप चांगली आहे बरं का. कारण मोगऱ्याची फुलं आजकाल आपल्याकडे मिळत नाही सिटी भागामध्ये, त्यामुळे आपण मोगरा अगरबत्ती लावून आपलं घर पॉझिटिव्ह आणि सकारात्मक करू शकतो. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बघा ही मोगऱ्याची अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघू शकता वेदा. आता हा वेदाचा बघा आपल्याकडे प्युअर गुगुळ सांब्राणी धूपकप आहे वेदाचा. हा बघा धूपकप आहे, ह्याच्यामध्ये एकूण 12 धूपकप आहेत. तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते वेदा प्युअर गुगुळ सांब्राणी धूपकपाने. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. वेदाचा प्युअर गुगुळ सांब्राणी धूपकप क्वालिटी 1 नंबर आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघू शकता चंदनची आपल्याकडे धूपस्टिक आहे. आता ही चंदन धूपस्टिक बघा मी कधी कधी सकाळी लावते, कारण चंदनचा वास सकाळ सकाळी घरामध्ये दरवळावा किंवा घरामध्ये सुगंध यावा, देवी देवतांचं आगमन व्हावं म्हणून मी चंदनचं धूपकोण लावते. आणि धूप हा स्टिक आहे बरं का चंदनचा. तर बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा चंदनचा धूप स्टिक आहे. 100 ग्रॅम आहे, 130 रुपये. बऱ्याचशाच ताई हळदी कुंकू वाणासाठी सुद्धा आपल्याकडे कोण धूपकोण ऑर्डर केलेले आहेत. तुम्ही या चंदनचं सुद्धा धूपकोण ऑर्डर करू शकता. क्वालिटी बघा 1 नंबर आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच बघू शकता बऱ्याचशाच ताईंना दादांना रुद्रयंत्रावरती, त्याचबरोबर स्वामींच्या त्रिशूळाला किंवा त्यांच्याकडं महादेवाचं स्थान असतं किंवा भगवान महादेवांची प्राणप्रतिष्ठा करतात शिवलिंगाला, किंवा अगदी गळ्यामध्ये धारण करायला, जप करायला, कारण ज्यांना मृत्यूची भीती आहे, भयची भीती आहे, त्यांनी महामृत्यूजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय ह्या जपाचं पठण करत करत हा तुमच्या गळ्यात जरी घातली तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगले म्हणजे तुमचा अपघात होत नाही. म्हणजे ज्यांना मृत्यूची भीती वाटते किंवा कशाची भीती वाटते, अनावश्यक भीती सुद्धा दूर होते. तरी आपल्याकडली बघा ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत रुद्राक्षाची माळ आहे. तर बघा गव्हर्नमेंटचं ह्याच्यावरती साईन आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं ह्याच्यावरती आपल्याकडं सर्टिफिकेट आहे. कारण आपण जे विकतो ते ओरिजिनल विकतो आणि चांगल्या क्वालिटी. बघू शकता सर्टिफिकेट सोबत तुम्हाला ही रुद्राक्षाची माळ मिळणार आहे, लॅब टेस्टेड. तुम्ही कुठेही याचं टेस्टिंग करू शकता, गळ्यामध्ये घालण्यासाठी किंवा तुम्ही त्रिशूळाला किंवा तुम्ही शिवलिंगाला सुद्धा तुम्ही ही माळ घालू शकता किंवा स्वतः धारण सुद्धा करू शकता. तरी ओरिजिनल सर्टिफिकेट असणारी रुद्राक्षाची माळ आपल्याकडे उपलब्ध आहे. कारण मार्केटमध्ये प्लॅस्टिकचे रुद्राक्ष मिळतात आणि ओरिजिनल कशी ओळखावी, तर बघा लॅब टेस्टेड आणि सर्टिफिकेट सोबत तुम्हाला ही माळ मिळणार आहे. ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करता. हे बघा असं याच्यावरती सर्टिफिकेट असतं आपल्याकडं आणि गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे बरं का. ज्या ताईंना दादांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा सुंदर अशी बघा ही रुद्राक्षाची माळ ऑर्डर करू शकता. पूजाताई, ज्या पूजाताई आहेत त्या आपल्या राहतात सांगवीमध्ये, तर त्यांनी आपल्याला लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे. तर आज वार आहे शुक्रवार. तर ताईंची इच्छा होती की शीतलताई तुमच्यातून मला विधिवत पूजा करून ही लक्ष्मीची मूर्ती हवी आहे. तर आजच्या सेवेमध्ये मी ही मूर्ती ठेवणार आहे, कारण लक्ष्मीची सेवा शुक्रवारची माझी फुलं किंवा गंध, हार, अक्षदा, त्याचबरोबर तुपाचे दिवे आणि लक्ष्मीची सेवा ही मी वेगळी प्रकारे म्हणजे
फक्त शुक्रवारची माझी लक्ष्मीची सेवा वेगळी असते. तर ताई शॉपवरती येणार आहेत, तर लक्ष्मीची सेवा माझ्या हातून त्यांना विधिवत पूजा करून हवी होती. तर बघा कमळात बसलेली लक्ष्मी आहे, हातामध्ये तुम्ही बघू शकता असा पैशाचा धनाचा हंडा आहे बरं का. हे बघा कलश आहे, तर ही लक्ष्मी खूप सुंदर आहे बरं का. आणि बऱ्याचशाच ताईला ही लक्ष्मी हवी आहे कमळातली, तर उपलब्ध आहे. तर तुम्ही सुद्धा ही सुंदर अशी लक्ष्मी माता आपल्याकडे ऑर्डर करू शकता, कमळात बसलेली लक्ष्मी माता. त्याचबरोबर बघू शकता अन्नपूर्णा प्रसन्न रांगोळी साचा, कारण मी पाठीमागच्या वेळेस तुम्हाला अन्नपूर्णा अग्निदेवताची सेवा आपल्या व्हिडिओमधून सांगितली होती, तर तो व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. तर अन्नपूर्णा प्रसन्न हा सुद्धा रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा, कारण आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं काम माता अन्नपूर्णा करतात. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही कमळ रांगोळी साचा. आता माता लक्ष्मीची सेवा करताना एक तरी कमळाचा रांगोळी साचा काढा, कारण माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे. तर हा छोटूमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा ज्या ताईंचा बिझनेस उद्योग आहे त्यांनी 36 गोपद्माची रांगोळी नक्की काढा. तर 36 गोपद्म म्हणजे काय, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये अगदी व्यवसाय इथं पूर्ण वरती म्हणजे माउंट म्हणजे टोकावरती पोहोचतो, अगदी उंचाईवरती आपला बिझनेस घेऊन जातो. तर असं आपल्याकडलं बघा हा कमळ सहस्त्रदल रांगोळी साचा आहे. आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं प्रिय सहस्त्र कमळदल. आता ही रांगोळी मी काढणार आहे, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेलच, कारण आज वार शुक्रवार आहे, त्यामुळे शुभ चिन्हाच्या रांगोळ्या मी आज काढत आहे, तर तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल. तर बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये ज्या ताईने आपल्याला मूर्ती घेतली होती, सकाळीच त्यांची विधिवत माझ्या डायनिंग टेबलवरती मी पूजा केली होती, तर मी देवघरात ठेवली आहे. तर बघा ज्या ताईने किचनमध्ये आदिमाया आदिशक्ती म्हणजे स्वामी आईंनी आईच्या रूपात दर्शन दिलं होतं, अंबाबाईच्या रूपात, त्यामुळे ह्यांची सेवा पण भरपूर ताई करतायत. आणि तुम्ही तुमच्या किचनमध्ये सुद्धा ही मूर्ती ठेवू शकता, एखादा स्थान बघा, कारण आपली आई आपल्या सोबत असली तर स्वयंपाक जेवण हे सकारात्मक बनतं, कारण त्यांच्याकडे बघून किंवा त्यांना आपण फुलहार वाहतो आणि आपल्याला सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि तो स्वयंपाक जो आहे तो पॉझिटिव्ह सकारात्मक, आणि त्याच्यामध्ये बघा सगळे चांगले गुण चांगले तत्व उतरतात, त्यामुळं आपलं आरोग्य नेहमी निरोगी राहतं. त्यामुळे बघा आपल्या मनामध्ये वाईट विचार वाईट भाव किंवा वाईट गोष्टी येणार नाही, तो स्वयंपाक अगदी चांगला चविष्ट रुचकर आणि सात्विक बनेल. तर ज्या ताईने आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी यांची मूर्ती घ्यायची त्या ताई सुद्धा ऑर्डर करू शकता. तर बघा 36 गोपद्माची रांगोळी साचा आहे आपल्याकडला, 36 गोपद्म. त्याचबरोबर बघू शकता सहस्त्र कमळदल, माता लक्ष्मी भगवान विष्णूला प्रिय असणारं सहस्त्र कमळदल. त्याचबरोबर बघा शुभ लाभ चिन्ह हा सुद्धा रांगोळी साचा मिळेल, स्टॉकमध्ये असेल तर मिळेल. कधी कधी बघा स्टॉकमध्ये नसला तर वेळ लागतो बरं का, 1-4-5 दिवस, त्यामुळे वेटिंग करू शकत असाल तरच बुकिंग करा, कारण काय काय ताईंचं कसं आहे आज ऑर्डर केली लगेच आज पाहिजे असं होत नाही. तर हे सगळे रांगोळी साचे बघा मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा किती सुंदर आहे कमळाचा रांगोळी साचा, त्याचबरोबर शुभ लाभ स्वस्तिक आणि सहस्त्र कमळदल आणि आपल्याकडलं गोपद्म. तर ह्या शुभ रांगोळ्या नक्की काढा पूजेमध्ये. तर सहस्त्र कमळदल म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा त्याच्यामध्ये वास असतो, त्यांना प्रिय आहे ते. आणि 36 गोपद्म म्हणजे आपला व्यवसाय किंवा आपली नोकरी जी आहे ती अगदी उंचाईवरती नेते. तर बघू शकता हा रांगोळी साचा नित्य सेवेमध्ये तुम्ही काढा, तुमच्या दरवाजामध्ये सुद्धा काढू शकता, देवघरामध्ये किंवा व्यवसाय उद्योगाच्या ठिकाणी सुद्धा काढू शकता. शुभ लाभ आणि रांगोळी सगळी नकारात्मकता खेचते बरं का, त्यामुळे रांगोळी ही आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करते. आणि कमळ माता लक्ष्मीला प्रसन्न प्रिय असणारा कमळ हा सुद्धा आपल्याला रांगोळी साचा उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा पुन्हा एकदा मी गुलाबाची अगरबत्ती लावलेली आहे, कारण अगरबत्ती खूप वेळची चालली, कारण लाईव्ह नामस्मरण सुद्धा आपलं सकाळी चालू होतं. त्याचबरोबर सुद्धा गुलाब अगरबत्ती, ही अगरबत्ती लावून बघा हे जे गणपतीचे मूर्त्या आहेत त्या सकाळी पूजा झालेली आहे. तर ह्या ताईंच्या आहेत बरं का मुंबईच्या, त्यांनी नवीन घर घेतले आणि त्यांना नवीन घरामध्ये हॉलमध्ये ठेवण्यासाठी असे सुंदर आणि क्यूट, म्हणजे कसं असतं माहितीये का, ह्यांना बघितल्यावरती आपलं मन अगदी प्रसन्न आणि किती भारी वाटतं, अरे कसलं भारी दिसतंय आणि किती छान आहे. आणि आपल्या घरात येणारे विचार ह्या बाप्पाच्या मूर्त्या कुठून घेतल्या म्हणजे किती कोरीव आहेत बघा का. आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी सकारात्मकता वाढण्याचं काम ह्या गोष्टी करतात किंवा देवीदेवच्या मूर्त्या करतात. तर आता बघा ताईंनी आपल्याला कामाक्षी दिवा सुद्धा घेतलेला आहे आणि खास ताईंची इच्छा होती बरं का, शीतलताई प्रत्येक पूजा साहित्य हे तुझ्या हातून मला विधिवत पूजा करून हवंय. तर बघा हा ताईंचा कामाक्षी म्हणजे कसं असतं माहितीये का, ताईंनी खूप मोठी ऑर्डर केली, चांदीची सुद्धा त्यांचे रत्न भरपूरशे आहेत. तर एक विश्वास असतो की शीतलताईच्या हातूनच आम्हाला विधिवत पूजा करून हे दिवे हवे. तर ताईंनी बघा आपल्याकडे हा कामाक्षी दिवेचं ऑर्डर केलेले आहे. तर कामाक्षी दिवा म्हणजे आपले सगळे कार्य पूर्णत्वास नेतो. आणि ज्या ताईंना अष्टलक्ष्मी घ्यायचे अष्टलक्ष्मी घेऊ शकता, ज्यांना कामाक्षी दीप हवा त्या अगदी कामाक्षी दीप खरेदी करू शकता. तर बघा असं हळदी कुंकू लावून आपल्याला त्यांना अलंकारित करायचं आहे कामाक्षी दिव्याला. आणि ताईंच्या सुद्धा घरामध्ये भरभराटी यावी, ते ज्या कार्यासाठी सेवा करणार आहेत त्यांचं शॉप आहे बरं का, मोठं शॉप आहे त्यांचं.
तर ताईंनी असा विचार की आपले व्हिडिओ बघतात 6 महिने झालं आणि त्यामुळे ताई तुमचे व्हिडिओ बघून तुमचं चॅनल हे ट्रस्टेड आहे आणि विश्वास आहे आणि तुमच्या मी बऱ्याचशा सेवा केल्या तर त्याचा मला चांगला लाभ किंवा फल मिळालं म्हणून ताईंनी बघा आपल्याला हा कामाक्षी दिवा आणि चांदीचा कुंचन त्यांच्या कपड्याच्या शॉपसाठी ऑर्डर केलेला आहे। तर त्याच्यामध्ये बघा आपण पंचगव्य म्हणजे गाईच्या शेणापासून बनलेला पंचगव्याचा तुपाचा दिवा आपण लावणार आहे। त्याच्यामध्ये पंचगव्य दिवा तुम्ही नक्की घ्या आपल्याकडे आणि गाईच्या शेणाचा तर बऱ्याचशाच ताईंनी हळदी कुंकू वाहनासाठी पंचगव्याचे पंते घेतलेले आहेत बरं का, कारण हळदी कुंकू वाहन जर तुम्ही पंचगव्याचा दिवा दिला तर त्या व्यक्तीच्या घरातून किंवा ज्यांना देणार त्यांच्या घरातून निगेटिव्हिटी दूर होईल आणि तुम्हाला सुद्धा या सेवेचं फळ मिळेल। तर बघा हा पंचगव्याचा प्युअर गाईच्या शेणापासून बनलेला आणि त्याच्यात तुपाचा दिवा असा आपल्याकडे दिवा उपलब्ध आहे। तर प्रत्येक ज्या ताई कामाक्षी दिवा घेणार त्या ताईंची विधिवत पूजा करून कामाक्षी दिवा मिळणार आहे। तर हा कामाक्षी दिवा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे तर विधिवत त्याची आपण पूजा केलेली आहे, कारण ताईंना सुद्धा म्हणजे कसं असतं म्हणजे एक पॉझिटिव्ह एक सकारात्मक किंवा ज्या श्रद्धेने आपण सेवा करतो त्याची फलश्रुती त्यांना सुद्धा मिळावी। तर बघा ताईंनी आपल्याला हा चांदीचा कुंचन ऑर्डर केलेला आहे, धनलक्ष्मी कुंचन प्युअर चांदीमध्ये तुम्ही बघू शकता प्युअर चांदीमध्ये धनलक्ष्मी कुंचन ताईंनी ऑर्डर केलेला आहे। तर त्याची सुद्धा आपण ताईंना विधिवत पूजा करून देणार आहे, कारण एक ताईंची इच्छा आहे की ताई मला विधिवत पूजा करू म्हणजे ज्या ताईंचं आज पूजेमध्ये साहित्य आहे तर त्यांनी नक्की व्हिडिओ बघा, ज्या ताईंची आदिमाया आदिशक्ती आहे त्याचबरोबर ही कुंचन धनलक्ष्मी त्याचबरोबर हे सगळं साहित्य जे ताईंचं आहे मुंबईच्या त्यांनी पण व्हिडिओ बघा, कमेंट करा, कारण तुमची काल इच्छा होती बरोबर त्यांनी रात्री 9 वाजता एक ताई शिक्रापूरवरून आलत्या तेव्हा कॉल केला की ताई तुमच्या हातून मला पूजा करून ह्या सगळ्या गोष्टी हव्यात त्यामुळे पूजा करूनच द्या आणि मला व्हिडिओ सुद्धा बघायचा आहे म्हणजे एक आठवण राहते। तर ताईने बघा आपल्याला चांदीचा शिक्का सुद्धा घेतलेला आहे माता लक्ष्मीचा, तर त्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया। चांदीचा कुंचन ताईने अगोदर पितळेचा घेतलाय आपल्याकडे आणि त्यांचं दुकान खूप चांगलं चालतंय म्हणून ताईने विचार केला की ताई मी शॉपमध्ये चांदीच्या कुंचनची सेवा करेल, आधी पितळेच्या कुंचनची सेवा केलेली आहे ताईंनी। तर असा बघा त्यांचा चांदीचा शिक्का आहे ताईंचा आपल्याकडे तिने बुक केलेला। त्याचबरोबर बघू शकता ताईंनी नवीन वर्षावरती हळदी कुंकवाचा करंडा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे जो ज्याला मोर आहे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा हळदी कुंकवाचा करंडा आहे ज्याच्यावरती बघा मोर आहे आणि प्युअर शुद्ध चांदी आहे बरं का, कारण आपली जी चांदी आहे ती ओरिजिनल आहे प्युअर शुद्ध चांदी आहे। त्याचबरोबर बघू शकता कामाक्षी दिवा किती प्रसन्न वाटतं आणि ताई तुमच्या सगळ्या पूजा साहित्याची पूजा झालेली आहे। त्याचबरोबर बघा ही बघा लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे, कारण लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती ताईंना त्यांच्या शॉपवरती ठेवायची आहे। तर ही लक्ष्मी सरस्वती गणपती सेट आहे, तर ही मूर्ती ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे। तर बघू शकता आपण ह्याला हळदी कुंकू लावून पूजा करूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। आई तुळजा भवानी माता की जय, जगदंब जगदंब आई साहेब की जय। तर ताईने सुंदर अशी बघा आपल्याकडे ही लक्ष्मीची मूर्ती ऑर्डर केलेली आहे आणि खूप छान आहे, कारण लक्ष्मी मातेच्या हातामध्ये बघा पैशाने भरलेला कलश म्हणजे हंडा धन दौलत ऐश्वर्य आहे, पाठीमाग बघा सुंदर अशी कमान आहे आणि पाठीमाग सकारात्मकता म्हणजे सूर्यदेवता सुद्धा आहेत। तर सुंदर अशी बघा ताईने आपल्याला ही मूर्ती ऑर्डर केली आणि चांदीची मूर्ती सुद्धा आहे ताईंची आणि झिबो कॉईन सुद्धा आहे त्यांच्या व्यवसायासाठी ताईने आपल्याकडे घेतलेला आहे। तर झिबो कॉईन हा तुमचा व्यवसाय सक्सेसफुल बनवतो आणि तुम्हाला प्रत्येक तुमच्या कामामध्ये यश देतो आणि व्यवसाय कधीही बंद पडू देत नाही। त्यासोबत ताईने पॅरेटची फ्रेम घेतली आहे, दगड घेतलाय मागच्या महिन्यामध्ये आपल्याकडं। तर ही जी लक्ष्मी तुम्ही बघताय चांदीची ही लक्ष्मी जी आहे ती ताईंना पॅरेटच्या सेवेसाठी म्हणजे पैशाचे नाणे त्याच्यावरती लक्ष्मीची मूर्ती ठेवायची, तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवते माझी मूर्ती आहे तशी। त्यामुळे ताईंनी बघा ही छोटीशी चांदीची मूर्ती घेतली आणि ही दुकानात ठेवण्यासाठी हातामध्ये धनाचा हंडा असणारा कलश असणारी सुद्धा मूर्ती आपल्याकडे ताईंनी घेतलेली आहे। त्यात बघू शकता कस्तुरी अत्तर जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावता त्याच्यामध्ये कस्तुरी अत्तर थोडंसं सोडायचं आहे, तर ही कस्तुरीचा अत्तूर आहे आपल्याकडे, कारण माता लक्ष्मीला कस्तुरी अत्तर प्रिय आहे त्यामुळे कस्तुरी अत्तर फुलाला लावून माता लक्ष्मीच्या चरणाशी नक्की ठेवा तुम्ही। तर सुंदर असं बघा आपल्याकडलं हे कस्तुरीचं अत्तर मिळतं, तर असं तुम्हाला फुलाला लावायचं आहे बघा। आता बरेच जण होतं फुलाचा सुगंध, कारण कसं असतं ही मूर्तीला डाग पडतात बरं का असं अत्तर लावल्यावरती आपण, त्यामुळे असं फुलाला अत्तर लावून माता लक्ष्मीच्या चरणाशी किंवा त्यांच्याजवळ ठेवायचं आहे। तर सुंदर अशी बघा आणि किती कोरीव आहे बघा लक्ष्मीची मूर्ती, ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा 1 तासानंतर हा चांदीचा दिवा आपण तुपाचा दिवा लावला शांत झालाय। धनलक्ष्मी कुंचन चांदीचा सुद्धा आपल्याकडे मिळतो, पितळेचा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। फक्त 1 जानेवारीला विधिवत पूजा करून कुंचन सर्वांचे डिस्पॅच होणार आहेत। तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर
तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बघा अजून एका गोष्टीची तुम्हाला मला माहिती सांगायची. आपल्याकडला बघा हा स्वामी स्वरूप दीप आहे, शिव स्वरूप दीप. तर बघा ह्याच्यावरती श्रीयंत्र सुद्धा आहे आणि इथं बघा भीमसेन कापराचं हवन करायचं, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होतात. ह्याच्यामध्ये बघा भीमसेन शुद्ध कापूर आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला असा दिवा लावायचा आहे बरं का. आणि खूप सुंदर दिवा आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा स्वामींच्या चरण पादुका आहेत. मी माझ्या घरामध्ये रोज हा प्रज्वलित करणार आहे म्हणून आणलाय, कारण ह्याच्यामध्ये कापराचं हवन पण होतं, खाली दिवा लावू शकतो. स्वामींचे चरण पादुका शक्य करतील स्वामी. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ आणि त्याच्यामध्ये बघा स्वामींची प्रतिमा आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर असा आपल्याकडे स्वामी स्वरूप दीप सुद्धा उपलब्ध आहे बरं का. ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचं बघू शकता सेट्रिनची ही माळ आहे बरं का. त्या सेट्रिनच्या माळेबद्दल भरपूर ताईंनी मला कमेंट केले, मेसेज केले की ताई सेट्रिनची माळ नक्की आहे काय. तर बघा ही माळ कशासाठी असते, तर ज्यांची मानसिकता खराब आहे, पती पत्नींचे वादविवाद किंवा भरपूर काही गोष्टी होतात बरं का. बऱ्याच त्यांचे मला मेसेज असतात की हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. तर ही सेट्रिनची जी माळ आहे ती माणसाची मानसिकता बदलते आणि त्या माणसाला पूर्ण पॉझिटिव्ह सकारात्मक करते. आणि ही माळ धारण करायची गळ्यामध्ये, त्याच्यामध्ये एक विशिष्ट थंडावा आहे आणि तुम्हाला तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं, कारण ह्याच्यामध्ये बघा हा एक दगड आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे हवं तो सक्सेस आणि ते तुम्हाला मिळतंच. तर ही माळेची खूप वेगळी विशिष्ट महत्व आहे. ही माळ तुम्हाला मार्केटमध्ये 5,000 ते 5,500ला ओरिजिनल मिळते. तर आपल्याला बघा ही सर्टिफिकेट सोबत आहे, गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे, लॅब टेस्टेड आहे. तर तुमच्या आयुष्यामधली नकारात्मकता दूर करतो. हा सेट्रिन म्हणजे एक दगड आहे. तुम्ही एकदा सर्च करा गुगलला वगैरे, सेट्रिन हा एक दगड आहे. तुम्ही युट्यूबला पण सर्च करा. तर सेट्रिन हा दगड माणसाला पूर्ण पॉझिटिव्ह सकारात्मक त्यांची मानसिक स्थिती बदलतो आणि तुम्हाला सक्सेस, व्यवसाय, उद्योग ज्याच्यामध्ये तुम्हाला जे हवं ते मिळण्यासाठी हा सेट्रिनचा दगड, हा स्टोन काम करतो. तर ही सेट्रिनची माळ आहे, स्वतः परिधान करायची आहे. ज्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत, मानसिकता खराब आहे किंवा निगेटिव्ह आहे किंवा निगेटिव्हिटी आहे, त्यांनी ही सेट्रिनची माळ नक्की धारण करा. ही बघा अशी काहीशी सेट्रिनची माळ आहे बरं का आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का. ही सेट्रिनची माळ बऱ्याच ताईंनी म्हणजे तुम्ही जे मला सांगता त्याप्रमाणे मी ही मागवत असते, तरी बनवून घेतली बरं का. पण ओरिजिनल सेट्रिनची माळ आहे बरं का. ज्याची मानसिकता खराब आहे किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आहे जास्त किंवा निगेटिव्ह आहेत, व्यवसाय उद्योगामध्ये सुद्धा निगेटिव्ह आहेत, त्यांनी नक्की ही माळ परिधान करा. ह्याचा रिझल्ट तुम्ही काही दिवसामध्ये मला सांगा, कारण ओरिजिनल स्टोन आहे बरं का सेट्रिनचा हा. तुमच्या आयुष्यामधली सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि तुमचे सेवन चक्र बॅलन्स करण्याचं काम ही सेट्रिनची माळ करते. ज्या ताईंनी सेट्रिनची माळ हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आता सेवन चक्र ट्रीकडे पण आपण जाणार आहे की मी ती माझ्या किचनच्या एका कोपऱ्यामध्ये त्याची मी विधिवत पूजा केलेली आहे.